ज्या हॉटेलवर आपण राहिलो होतो त्या एरियातून मी लोकेशन तुम्हाला दाखवून देईल मॅपचं. तिथून ढोलविरा आहे 3 तास. आपण बरोबर सकाळी 6 वाजता निघालो. आता वाजले आहेत 6:45. तर उजेड होऊ देतोय मी थोडा, कारण की ढोलविराचा जो रस्ता आहे ना तो थोडासा उजेड झाल्यावर बघण्यात, त्याची मजा घेण्यात एक वेगळीच मजा येते. अंधारात तो रस्ता आपल्याला पार करायचा नाही आहे. हे जे ढोलविरा ही जी प्लेस आहे ती माझं ड्रीम डेस्टिनेशन होतं लहानपणापासून, कारण की मोहेंजोदडो आणि हरप्पा संस्कृतीचं ते एक स्थान होतं. आपल्या या ज्या लॉंग टूर्स आहेत या सगळ्या ड्रीम डेस्टिनेशन बेस्ट आहेत. तर राजस्थानची ट्रिप केली होती त्याचाही ब्लॉग आहे. त्याच्यामध्ये लोंगेवाला बॉर्डर मूवीचं ज्याच्यावर बेस्ड आहे 1971 वॉर इंडिया पाकिस्तान, दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन. नंतर आपण MP ची टूर केली, त्याचेही ब्लॉग्स आहेत सगळे. तर भीमबेटका रॉक शेल्टर्स वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन. आता गुजरात पूर्ण स्टेट फिरतोय आपण. याच्यामध्ये आहे ढोलविरा आपलं ड्रीम डेस्टिनेशन. बहुत दिनों से यहाँ पे आने का प्लान किया था, ढोलावीरा आर्कियोलॉजिकल साइट और वहाँ तक जाने का और वहाँ से आगे रन ऑफ कच्छ में जाने का रास्ता. तो चलो. सो मित्रांनो, मी आलो आहे रन ऑफ कच्छ मध्ये. क्या नजारा आहे. इकडे कोणीच नाही, या इकडे कोणीच नाही. इकडे आपली गाडी लांबपर्यंत काहीच नाही. इकडे पण काहीच नाही. काय भारी वाटतंय. आणि असंच ढोलविराला आता मी जातोय. ढोलविराची ती आर्किओलॉजिकल साईट वगैरे ते पूर्ण आपल्याला एक्सप्लोअर करायचं. तिथून पुढे जायचं आहे ढोरडोमध्ये. तिथे तर अजूनच व्हाईट डेझर्ट. ये 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 हा. एक नंबर भारी मजा येते आहे या रन ऑफ कच्छ मधून गाडी चालवायला. वाह, काय नजारा आहे. एकदम अल्टिमेट. लांब लांब पर्यंत काहीच नाही, म्हणजे बिलकुल काहीच नाही. मध्ये एक रोड आणि त्याच्यावरून फक्त आपली गाडी. तशा काही काही गाड्या पास होत आहेत. पूर्ण पांढरं फक्त वाळवंट. वेलकम टू द रन ऑफ कच्छ, डेझर्ट ऑफ कच्छ, कच्छचे वाळवंट. तर आता या ढोलावीराच्या एरियात आता आम्ही आलेलो आहोत. 9:51 झाले. 9 वाजता ते ओपन होतं. आपण तिथे जाऊ, गाड़ी पार्क करो आणि ती आर्कियोलॉजिकल साइट जे आहे उत्खनन केलेलं ते पूर्ण एक्सप्लोर करो. ढोलावीरा हड़प्पन सिविलाइजेशन का दक्षिण में स्थित एक बहुत बड़ा शहर था. ईस्वी सन पूर्व 3000 से 1500 तक यहाँ पे मानव बस्ती थी. तो मतलब 1500 साल तक यहाँ पे लोग रह रहे थे. बहुत बड़े बड़े वाटर टैंक्स, लोगों को अंतिम संस्कार करने की जगह और बहुत ही अच्छे सटीक तरीके से बनाए गए घर, ये ढोलावीरा की प्रगत संस्कृति की निशानी है. तो ढोलावीरा को किसने अनअर्थ किया, किसने डिस्कवर किया? R.S. बिष्ट और जगत प्रताप जोशी, इन दो नामों को इसका क्रेडिट जाता है. मित्रांनो, ढोलावीराची हडप्पन साइट पाहिल्यानंतर आता आम्ही जात आहोत डायनासोर फॉसिल पार्क कडे. सगळं मीठ आहे खाली. इतकं भारी वाटतंय. त्या इकडच्या साईडला फॉसिल पार्क बघायला आलो आम्ही. तर मला असं वाटलं होतं आधी की तिथे डायनासॉरचे ॲक्च्युअल फॉसिल्स असतील, पण ते तसं नाही आहे.
फॉसिलाइज्ड वूड असं दाखवलंय, जे जुरासिक पार्कचे झाडं आहेत आणि जे फॉसिलाइज झालेले आहेत तर ते तिथे ठेवलेले आहेत. पण इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स, नवीन काहीतरी बघायला मिळालं छान. आणि हा व्ह्यू बघायला मिळाला, हे छान बघायला मिळालं. फुल सगळं मीठच मीठ आहे, लांब लांबपर्यंत. आपण जिथे आलेलो आहोत ढोलावीरा, तिथे सगळीकडे दोघी साईडला हे असं आहे. आता इथून आपल्याला उलट अजून जायचं आहे व्हाईट रण ऑफ कच्छच्या मध्ये, जे ढोरडो आणि जिथे रणोत्सव सुरू असतो तिकडे आता आपण जाणार आहोत. हे इकडे खेळत आहे मस्तपैकी, यांची मजा सुरू आहे. सो इथली मजा आता झाली आहे. आता आम्ही इथून निघणार आणि गाडीत बसणार, जाणार पुढे ढोरडोला. आता वापस गाडी चढवताना ना एकदम स्टीप चढ आहे, पण आपली स्कॉर्पिओ एकदम भारी परफॉर्म करणार आहे, कारण की तिला फर्स्ट गिअरमध्ये टाकायचं, सोडून द्यायचं आणि ती तिची क्रिप क्रॉल करत राहते जे करते ते. तुम्हाला दाखवतो मी. हे वाटत नाही पण हा चढ आहे ना एकदम असा स्टीफ आहे हा बराच. ऐसे खड़े चढ़ाई के टाइम if you have a rear wheel drive with good amount of initial torque in the range of 500 to 800 rpm, just let it crawl. मित्रांनो, आता ढोलविरा ते ढोरडो इथे मी जातोय आणि या आयकॉनिक रोडवरून आता आपण जातोय. इकडे बघा तुम्ही, फुल व्हाईट रन ऑफ कच्छ. या रोडचा मी तुम्हाला नजारा दाखवतो. मस्त एक नंबर रोड, थ्रिलिंग जर्नी एकदम. रोड छोटा आहे आणि गाड्या दोन्हीकडून येतात इकडे. मित्रांनो, आता प्रॉपर प्युअर व्हाईट रनचा नजारा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आपल्या मागे काय जबरदस्त व्हाईट आहे, फुल व्हाईट, ऑल सॉल्ट. आणि एक्झॅक्टली आपल्या गाडीच्या तुम्ही इकडे बघा आला फुल ब्राऊन. इकडे सॉल्टचा नामोनिशान नाहीये. हा रस्ता आहे आणि इकडे फुल सॉल्ट, फुल व्हाईट. लोक मस्त वेगळी खेळतायत इकडे याच्यावर. अशी ही रन ऑफ कच्छ मधली मजा आहे. ढोलविरा टू रन ऑफ कच्छ म्हणजे इकडे ढोरडो वगैरे जाताना हा रस्ता लागतो. एक नंबर भारी, पण रस्ता खूप काळजीपूर्वक चालवावा लागतो. साईड पट्टी बरीच मोठी केली आहे, रस्ता एवढाच आहे. मग समोरून आला की इकडे उतरवावी लागते, कारण त्याला तिकडे उतरवायला तेवढी जागा नाही आहे. आणि रस्ता एकदम मोकळा चोकळा, फुल प्लेन असल्यामुळे काय स्पीड ने येतात गाड्या खूप. सो याच्यावर एकदम केअरफुली ड्राईव्ह करावं लागतं. पण मस्त आहे, एक एक्सपिरियन्स घेण्यासारखी गोष्ट आहे. ओके, लेट्स गो टू ढोरडो एंड एंजॉय रन ऑफ कच्छ. इस रोड पे गाड़ी चलाने का एक्सपीरियंस मतलब ज़बरदस्त, आउट ऑफ द वर्ल्ड, मेस्मराइजिंग. मैं खुद को रोक नहीं पा रहा था. जगह जगह पे थोड़ी थोड़ी देर के बाद रुकना पड़ रहा था ताकि मैं फ़ोटो ले सकूं, वीडियो ले सकूं. और हमने वही किया. हमने बार बार रुक के गाड़ी से बाहर उतर के इस हवा को, इस सीनरी को महसूस किया, एंजॉय किया. काय नजारा आहे जबरदस्त, एक नंबर. वे टू हेवन. बघा पूर्ण रस्ता असा, या पूर्ण दोन पाण्याच्या वॉटर बॉडीजच्या मधून. जबरदस्त, चालवायलाही मजा येते आणि हे तर जबरदस्तच आहे. फुल लांबपर्यंत, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत कच्छ लेक. ही आपली गाडी इकडे भारीतली.
रण ऑफ कच्छमध्ये आपण फिरतोय आता. व्हाईट रनकडे मी जातोय आता आणि तो मेन रस्ता आहे तर तो दिला आहे सोडून आणि या रस्त्यावरून जातोय. एकदम जबरदस्त गाडी सनान पळवत, पण मजा येते. आता पुढे कुठेतरी आम्ही या रास्त्याने तिथे कनेक्ट होऊ. मैं अननेसेसरी कभी भी मेरी कार को अब्यूज़ नहीं करता हूँ, लेकिन अगर ऐसे गाड़ी चलाने का चांस मिले तो रोड से गाड़ी चलाने का तो सवाल ही नहीं है. तो इस प्रकार पूरा दिन ड्राइविंग का, रोड का, नेचर का मज़ा लेते हुए हम पहुंच गए रणोत्सव के एरिया में. लेकिन हम पहले गए रिसोर्ट पे और बाद में हमने यहाँ पे आने का डिसाइड किया. सो फ्रेंड्स, रण ऑफ कच्छमध्ये आपण आलेलो आहोत. आता रिसॉर्टमध्ये चेक इन केलेलं आहे. मला तर वाटतं ते मागे काय रेल्वे काय नाही, ते मला रेल्वेसारखं वाटलं. रेल्वेचं नाही ते. आपल्याला या रिसॉर्टमधलं हे मड हाऊस भेटलेलं आहे. इकडे असे मड हाऊसेस आहेत, तिकडे ते त्याला बुंगी का काहीतरी म्हणतात ते आहे. ते सिमेंटचं असतं, हे मातीचं बनलेलं आहे. मस्त थंडीमध्ये इथे जरा चांगला फायदा होईल असं वाटतंय. तर तिकडे टेंट्स आहेत. टेंट नको, आम्ही MP टूरमध्ये टेंटमध्ये राहून पाहिलं पाहिजे, एवढं काही खास आवडलं नाही. आणि तिकडे मागे ना बॅकपॅकर्स लोकांसाठी जस्ट डॉर्मेटरी टाईप पण आहे. इकडे फॅमिली रूम्स पण आहेत, असे छान फुलांचे झाड आहेत. इकडे कल्चरल प्रोग्राम होतो यांचा रात्रीच्या वेळेस. ब्रेकफास्ट आपला इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये. हे जवळपास मला काहीतरी 3500 की काहीतरीमध्ये एक रूम मिळाली 1 नाईटसाठी. 2 अडल्ट्स 1 चाइल्ड पीक सीझनमध्ये. आणि हे मी केलं होतं booking.com वरून. सो बुकिंग किंवा अगोडा काहीतरी. मध्ये आल्यानंतर एक अशा प्रकारचा काहीसा सीन आहे. सो यू कॅन सी इथे स्विच दिलेला आहे. एकच लाईट आहे इथे, एक पंखा आहे आणि नाही लाईट अजून पण आहे पण तो छोटा आहे. सगळ्या मातीच्या भिंतीत मस्त छान नकाशी काम, हे थोडंसं पेंटिंग केलेलं आहे. हे 2 खिडक्या उघड्या आहेत, त्याच्यावर जस्ट त्यांनी पडदा टाकला आहे. पण ते म्हणाले की इथून काही डास वगैरे येत नाही. सो लेट्स सी. थंडी तर वाजायला नको, पण मातीचं सारवलेलं असल्यामुळे शेणाने वगैरे मला असं वाटत नाही की थंडीचा फार काही प्रॉब्लेम होईल. वर सगळं असं हे छत केलेलं आहे, खाली कार्पेट मस्त टाकलं. बेड एकदम अडप सडप मोठा आहे आणि हे ब्लँकेट पण मला चांगलं वाटतं आहे, चांगल्या क्वालिटीचं. सो एक नंबर. कारण की थंडी अशी जबरदस्त आहे ना, एक नंबर कडक थंडी, मस्त मजा येते. मला थंडी आवडते म्हणून मी तरी एन्जॉय करतो आहे. बाथरूमही छान आहे. या इकडे असं बाथरूम केलेलं आहे, एकदम मोकळं चोकळं बाथरूम आहे. गिझर आपलं सेपरेट टॉयलेट बाथरूम. बाकीच्या टॉयलेटरीज वगैरे त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो दॅट इज इट. हँगर वगैरे, चार्जिंगचा तिथे एक सॉकेट आहे, एक इथेही आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे जे गोंडीला आवडलं ते म्हणजे तिला इथे एक चेअर भेटून गेली आहे, तर ती तिथे एन्जॉय करणार आहे. सो मित्रांनो, एकदम भारी ठिकाणी आलेलो आहे मी. रणोत्सवमध्ये आलेलो आहे आपण. तर आता आपण गाडी इकडे पार्क केली आपली, दिसते का तुम्हाला आपली स्कॉर्पिओ आहे. आणि आता बघू काय जे सुरू असेल त्याची मजा घेऊ. रिसोर्ट में सब कुछ सेट करने के बाद हम आ गए रणोत्सव के एरिया में. यहाँ पे पब्लिक ट्रांसपोर्ट का कुछ टिकट निकालना पड़ता है एंड दैट वर्क्स फॉर 24 आवर्स. तो यहाँ पे एक बहुत बड़ा शॉपिंग का एरिया था, हैंडीक्राफ्ट्स और बहुत सारी लोकल चीज़ें. तो हमने शॉपिंग की एंड दैट वाज इट फॉर टुडे. फुल पार्किंग रिकामं झालं आहे आणि फक्त आपली आणि 1-2-4 गाड्या उरल्या आहेत फक्त आता इथे. तर रात्रीचाही मौसम चांगला असतो, म्हणजे माहोल चांगला असतो. शॉपिंग विपिंगसाठी तुम्ही येऊ शकता मस्तपैकी, पण गर्दी भयानक असते. सो त्याच्यानुसार आपले लेकरं बाळ सामान वगैरे सगळं मॅनेज करावं लागतं. रणोत्सव के अंदर जो शाम के प्रोग्राम होते वो तो ख़त्म हो चुके थे, लेकिन रिसोर्ट पर आने के बाद हमने खाना खाया और साथ में गुजराती, कच्छी, काठियावाड़ी संगीत का आनंद लिया. वैसे तो वाइट रन हमने यहाँ तक आते आते भी बहुत बार देखा, लेकिन आज हम तैयार हुए हैं रणोत्सव के अंदर जो कच्छ का वाइट रन है वहाँ पे जाने के लिए. तो कल का ही हमारा टिकट था. पब्लिक ट्रांसपोर्ट से हम रणोत्सव के अंदर वाइट रन इस प्लेस पे गए और उसका आनंद लिया. आता आलो आहोत आपण या व्हाईट रन मध्ये. तर क्षितिज होरायझन ॲक्च्युली राऊंड दिसतं, पूर्ण राऊंड क्लिअर. आपली पृथ्वी आपल्याला दिसते की राऊंड आहे पूर्ण. एक नंबर फील आहे, भारी. आणि इथला माहोल पण जबरदस्त आहे एकदम.
भरभरून बसेस येतात, टुरिस्ट येतात. आता तर पीक टाइम आहे, इयर एंड आहे, क्रिसमसच्या सुट्ट्या आणि रणोत्सवचा पीक पिरियड आहे हा. हे असे सेल्फी पॉइंट्स आहेत इथे मागे आणि बाकी मग इकडे पूर्ण मोकळं आहे. हे असं तुम्ही लांब लांब पर्यंत फिरू शकता, बघू शकता. रन ऑफ कच्छ में क्या एंजॉय किया? सबसे पहले तो इस व्हाइट रन को हमने महसूस किया, टच किया, फील किया, एक्सपीरियंस किया. बहुत घूमे व्हाइट रन में, यहाँ के लोकल कपड़े पहन के देखे, लोकल खाना तो बहुत खाया. व्हाइट रन का जो सॉल्ट है वो हाथ में लेके देखा, बहुत मजा आया. इस तरह से इसको एंजॉय करते हुए इसको हमने बाय बाय किया. हमने कच्छ का एरिया छोड़ दिया और हम निकल पड़े आगे द्वारका की तरफ, गुजरात का दूसरा हिस्सा एक्सप्लोर करने के लिए. मित्रांनो, रणोत्सव आणि ढोरडो या दोन्ही एकदम जबरदस्त रन ऑफ कच्छ मधल्या प्लेसेसला आम्ही आता बाय बाय केला आहे आणि आता आपण जात आहोत द्वारका.